संताजी भाग 1. संताजी बाबा, राजे तुमच्यासोबत दिसत नाहीत. कुठे आहेत ते? येसूबाई राणीसाहेबांनी सहज स्वरात विचारलेला हा प्रश्न. त्याचं उत्तर देताना संताजी घोरपड्यांना ब्रह्म आठवलं. मान उंचावून वर बघायचं धाडस त्यांना होईना. बाईसाहेब आपल्याच तंद्रीत होत्या. रायगडावरून 4 महिन्यांपूर्वी पन्हाळा विशाळगडाच्या मोहिमेवर गेलेले शंभूराजे परतलेल्या सैन्य तुकड्यांसोबत असतील हे त्यांनी गृहीत धरलेलं. संताजींच्या मौनाने त्या भानावर आल्या. नीट निरखून त्यांनी पाहिलं. त्यांचा साफ पडलेला चेहरा पाहून त्या गोंधळल्या. त्यांनी पुन्हा विचारलं, तुम्ही बोलत का नाही? कुठे आहेत राजे? संताजींना आता सत्य सांगणं भाग होतं. संगमेश्वरी घडलेली घटना मराठ्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची मानमर्यादा मोडून लाजेने त्यांना आपली मान खाली घालायला लावणारी होती. तिथली एक एक गोष्ट संताजींच्या अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांपुढे फेर धरून नाचू लागली. ते झुंजतं, धापावतं, रक्ताने निथळणारं रण, क्षतविक्षत अवस्थेत मातीने बरबटलेलं आणि रक्तनी घामाने न्हाऊन निघालेलं म्हाळोजी घोरपड्यांचं धुळीत पडलेलं कलेवर. शिकारी कुत्र्यांनी वनराजाला वेढावं तसे गनिमाने गराडा घातलेले शंभूराजे. त्यांना रणांगणात सोडून संताजींना पळून यावं लागलं होतं. त्यांच्यासारख्या अस्कऱ्याच्या धारकऱ्याची केवढीही नामुष्की. शरमेने त्यांचं मन मेल्यागत झालेलं. रायगडी यायचा धीर नव्हता, इच्छा नव्हती. असंच घोड्याचं तोंड पाठी वळवावं, जमेल तितका मोगल मारावा आणि हातून काही महत्कृत्य घडलं तरच राणीसाहेबांच्या दर्शनाला जावं असं सारखं त्यांना वाटत होतं. पण न जाऊनही चालणारं नव्हतं. अनर्थ होऊन गेला होता. आता त्याचं कवित्व बाकी होतं आणि ते कथन करण्याची जालीम जबाबदारी नियतीने त्यांच्या शिरावर टाकली होती. राणीसाहेब, सुरुवातीला बोलताना ते अडखळले. मग एका दमात म्हणाले, संगमेश्वरी गनिमांशी झालेल्या झुंजात आमचे वडील पडले आणि गनिम राजांना जिवंत धरून घेऊन गेला. काय म्हणालात? बाईसाहेबांनी हबकून विचारलं. ती बातमी म्हणजे जणू वज्राघात. एखादा उभा कडा कोसळावा तसं त्यांचं खंबीर मन कोसळून पडलं. क्षणभर त्यांना भिरवंडल्यागत झालं. बाजूच्या खांबाचा आधार घेत स्वतःला त्यांनी कसंबसं सावरलं. त्यांचे हातपाय थरथरू लागले. अंग घामेजून घशाला कोरड पडली. धरणी दुभंगून आपण तिच्या पोटात शिरतोय असा भास त्यांना व्हायला लागला. जानकी, कमळा या कुळंबीने आपल्या मालकिनीची अवस्था बघून तोंडाला पदर लावून हुंदके देऊ लागल्या. बाईसाहेबांनी असहाय्य नजरेने एकदा त्यांच्याकडे पाहिलं. एकाएकी हंबरडा फोडून आपणही रडू की काय असं त्यांना वाटू लागलं. पण क्षणभरात त्यांनी स्वतःला सावरलं. रडणाऱ्या कुळंबिनींना हाताच्या इशाऱ्याने आत जायला सांगितलं. मग काहीसं चिडून त्या खंडो बल्लाळांवर ओरडल्या. खंडोजी, बाई माणसागत असे रडताय काय? काय झालं ते नीट सांगा आम्हाला. हुंदके अनावर झालेल्या बल्लाळांना नीट बोलता येईना. बाईसाहेबच पुढे म्हणाल्या, पन्हाळा ते संगमेश्वर हा आपला मुलूक. जागोजाग आपली माणसे तिथे तैनात आहेत. तोलदार पागा खड्या आहेत. असं असताना गनिम तिथे आला कसा? कुणालाच त्याची काही खबरबात लागली नाही. स्वराज्यात इतक्या खोलवर घुसून बिनबोभाट राजांना तो धरून नेतो यावर आमचा विश्वासच बसत नाही. पण ते खरं आहे आईसाहेब. गणोजी शिर्क्यांनी आडवाटेने त्याला कोकणात आणलं. आम्ही शर्थीने झुंजलो, पण त्यांच्या संख्याबळापुढे आमचा निभाव लागला नाही. त्यात म्हाळोजी बाबा पडले. राजांना गनिमाने घेरलं आणि त्यांना शत्रूने धरल्याचं प्रत्यक्ष तुम्ही पाहिलंत? नाही ना? त्याआधीच आम्ही तिथून निघालो. इकडे येताना जासुदांकडून ती खबर आम्हाला कळली. जासुदांच्या साऱ्याच खबरा खऱ्या नसतात खंडोबा. कशावरून राजेही तुमच्यासारखेच शत्रूच्या हातावर तुरी देऊन निसटले नसतील? देव करो नि तसंच घडो. पण आम्हाला कळलेल्या खबरेप्रमाणे. संताजींनी इतकं म्हणायचा अवकाश. बाईसाहेबांचा आवाज पुन्हा चढला. तीव्र शब्दात त्या बोलल्या, तुम्हा पळपुट्यांच्या खबरांवर यकीन करण्या इतके आम्ही नादान नाही संताजी बाबा. त्यांच्या शुभ्र पाणीदार डोळ्यात संतापाची आग पेटली.
आपली सारी चीड संताजींवर काढत त्या म्हणाल्या, स्वराज्याचे थोर शमशेर बहाद्दर तुम्ही, शत्रूच्या उरात धडकी भरवणारे पराक्रमी वीर असा तुमचा लौकिक. खुद्द राजांच्या तोंडून कैकदा आम्ही तो ऐकलाय. आणि त्यांच्यावर असा कठीण प्रसंग गुदरला असताना शेवटपर्यंत त्यांची पाठराखण न करता त्या क्रूर यावनी लांडग्यांपुढे खुशाल त्यांना टाकून रणांगणाला पाठ दाखवून तुम्ही पळून आलात. काय म्हणावं याला? कुठल्या शब्दात तुमच्या भ्याडपणाची संभावना करावी? शेवटपर्यंत त्यांची साथ देण्याच्या निर्धारानेच आम्ही लढत होतो, पण त्यांनीच आज्ञा केली तेव्हा. पुरे झाल्या तुमच्या आज्ञाधारकपणाच्या गोष्टी. त्या ऐकून उद्या गनिमालाही असं वाटेल की तुमच्यासारखी डरपोक माणसेच छत्रपतींनी आपल्या निस्बतीत ठेवली होती की काय. स्वामी कार्यावर खर्च झालेल्या शूर म्हाळोजीबाबांचे 3 पुत्र तुम्ही. पण नवल बघा, पित्याने स्वराज्याचा शिरस्ता पुरेपूर पाळला आणि तुम्ही तिघे मृत्यूला घाबरून झालेल्या वाताहतीची हकीकत सांगायला इथे सुखरूप येऊन पावलात. धन्य आहे तुमची. आपल्या पुत्रांची कीर्त ऐकून म्हाळोजीबाबांचा आत्मा स्वर्गात आता नक्कीच धन्य होईल. राणीसाहेब, खामोश. एक शब्द पुढे बोलू नका. तुमच्या भ्याडपणाने मराठ्यांच्या मर्दानगीची झालेली बेइज्जत कधीही भरून निघणारी नाही. संताजींना इतकं सुनावून बाईसाहेब सदरेवरून झटकन निघून गेल्या. त्या गेल्या त्या दिशेला संताजी दिग्मूढ अवाक होऊन पाहत राहिले. भूमीत पाय रुतल्यासारखे ते जिथल्या तिथे उभे. राजसदरे पुढे जाहीररित्या इतका आणि असा अपमान, आयुष्यात अशी मानहानी कधीच त्यांच्या वाट्याला आली नव्हती. आकाशातून कडाडती वीज कोसळावी आणि एखादा उंच गगनभेदी देवदार वृक्ष शेंड्यापासून मुळापर्यंत तिने जळून टाकावा अशी बाईसाहेबांनी त्यांच्या अभिमानी मनाची पार राख रांगोळी करून टाकली. विषण्णता, असहाय्यता, शरम, चीड अशा संमिश्र भावना त्यांच्या मनी दाटून आल्या. शंभूराजे कैद झाल्याची बातमी हा हा म्हणता वनातल्या वणव्यासारखी रायगडावर पसरली आणि सर्वत्र शोककळा दाटली. शिपाई, स्वार, शिलेदार, सरदार, कारभारी सुन्न झाले. शून्य नजरेने जो तो एकमेकांकडे पाहू लागला. दुसऱ्याच्या कानाशी लागून कुजबुजू लागला. राणीवशात परतलेल्या येसूबाई साहेबांच्या अंगातलं त्राणच जणू हरवलं. त्या बिछाण्यावर कोसळल्या. 8-9 वर्षांची भवानीबाई रडवेल्या चेहऱ्याने आपल्या आईकडे पाहू लागली. त्या दोघींची अवस्था बघून बालशिवाजीराजे बावरले. आईला मिठी मारून ते नुसतेच इकडे तिकडे बघत राहिले. शेजारच्या खोलीतून कुळंबिनींच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. तो ऐकून मुलंही रडू लागली तशा बाईसाहेब भानावर आल्या. त्यांना त्यांनी पोटाशी धरलं. मुलांच्या चिमुकल्या हातांची कवळ अंगाभोवती पडताच त्यांच्या मनाचा बांध फुटला. पावसाळी मेघ बरसावेत तशी त्यांच्या डोळ्यांना अश्रूंची झड लागली. माघ वद्य 7 शालिवाहन शके 1610 विभव संवत्सर म्हणजेच 1 फेब्रुवारी 1689 रोजी शुक्रवारी शंभूराजे कैद झाले. स्वराज्यात त्यामुळे जणू भूकंप झाला. सुन्न बधीर मनाने बाईसाहेब या घटनेचा विचार करू लागल्या. राजांविरुद्ध अखंड कट कारस्थाने सुरू होती. त्यांचा सूत्रधार नक्कीच आलमगीर औरंगजेब असला पाहिजे, पण आपल्या काही महत्त्वाच्या मंडळींची सक्रिय साथही त्याला मिळत होती. राजांच्या अगदी निकट राहून या लोकांनी त्यांना धरून देण्याच्या कटात गुप्तपणे भाग घेतला. पातशहाचा कावा राजांना कधीच कळला होता. ते कमालीचे सावधही होते. स्वराज्यातल्या संभावित फितुरांची नावे त्यांनी आपल्याला कळवली. त्यानुसार प्रल्हादनिराजींना आपण अदबखान्यात अडकवलं. इतरांचा वेळीच बंदोबस्त करणं त्यांना वा आपल्यालाही जमलं नाही. पन्हाळ्याचा गुंता सुटल्यावर त्यांची खबरबात घ्यायचं ठरलं होतं, पण त्याआधीच हे अक्रीत घडलं. याचा अर्थ कारस्थान मोठं असलं पाहिजे. प्रल्हादपंत हे हिमनगाचं केवळ एक टोक. कटाची व्याप्ती राजांनाही कदाचित कळली नसावी. अन्यथा इतकी दक्षता राखूनही असा अनर्थ घडताना. सिंह कितीही शूर आणि सावध असला तरी कधीकधी त्याला धरण्यासाठी दबा धरलेल्या पारध्यांची फत्ते होते हेच खरं. ज्या सरदारांनी स्वराज्याच्या सलामतीसाठी हाती समशेर पेलून गनिमाशी हमतमेने होड बांधली, ज्या कदीम कारभाऱ्यांनी बुद्धीच्या बळावर औरंगजेबाचे तमाम डावपेच फोल ठरवले, त्यांना अशी दुर्बुद्धी व्हावी.
आपला अभिषिक्त राजा धरून त्यांनी त्या सैतानाच्या हवाली करावा. जगदंब जगदंब. घर फिरलं, घराचे वासे फिरले. स्वार्थापुढे स्वाभिमान शरणागत झाला. नतद्रष्ट नियती तर आधीपासूनच रुसलेली. ती संधी साधणारच. तिच्या भेसूर नाट्याचा पहिला अंक अशा प्रकारे पार पडला. यापुढे आणखी काय काय उत्पाती घडविते कुणास ठाऊक. बाईसाहेबांनी एक दीर्घ निश्वास टाकला. विचारांनी त्या पार थकून गेल्या. भाग 1 समाप्त.